आज आम्ही आलो आहोत सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या अतिशय पुरातन असलेल्या श्री रामलिंग मंदिरात। या मंदिराचा इतिहास काय आहे जाणून घेऊया चला। सांगलीपासून 28 किलोमीटर तर कोल्हापूर पासून 24 किलोमीटरवर हातकणंगले गावाजवळच आहे एक अद्भुत पुरातन स्थळ, ते म्हणजे रामलिंग। इथं डोंगरावरती आजूबाजूला घनदाट झाडी असून त्यामध्येच हे पुरातन मंदिर आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शाहू महाराजांनी केला आहे। इथं कमानीतून आत येताच एक कुंड दिसतं। याच्या आजूबाजूला सप्तर्षींची मंदिर आहेत, कारण इथं प्रभू रामचंद्र वास्तव्यास असताना त्यांचंही वास्तव्य याच ठिकाणी होतं असं म्हणतात। सभा मंडपाच्या दारातच 100 वर्षे जुनी धुनी अग्निकुंड आहे। इथल्या मंदिराचे खांब हे मंदिर हेमाडपंथी असल्याची साक्ष देतात। मंदिराच्या दाराशी 2 नंदी विराजमान आहेत, ज्यापैकी एक नंदी आतील शिवलिंगाचा आहे आणि दुसरा गुप्तलिंगाचा आहे। आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊया। इथून आत जाण्याचा मार्ग चिंचोळा असून एक छोटासा पूल तयार करण्यात आलेला आहे, जिथून आपण त्या मुख्य गुहेमध्ये जातो। दोन्ही बाजूला पाणी असून वरून सातत्यानं पाणी ठिपकत असतं। प्रभू रामचंद्रांनी या गुहेमध्ये शिवाची आराधना केली, प्रार्थना करतच हे शिवलिंग स्थापित केलं। त्यावरती जलाभिषेक होत राहावा म्हणून बाणानं डोंगर भेदला आणि म्हणूनच इथं 12 महिने 24 तास या ठिकाणी जलाभिषेक होत राहतो। त्याशिवाय स्वयंभू गणेश, माता पार्वती, कालभैरव यांच्या पुरातन मूर्ती इथं दिसतात। समोरच गुप्तलिंग आहे असं म्हटलं जातं। इथं सतत पडणाऱ्या पाण्यामुळे लवणस्तंभ तयार झालेले दिसतात। इथलं पाणी बाहेरील कुंडामध्ये जातं। या परिसरामध्ये अनेक शिवमंदिरं आहेत। हे होतं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पुरातन रामलिंग मंदिर। अशाच माहितीसाठी इन्स्टावाले काका हे पेज फॉलो करा।